हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रकाश आंबेडकर दादर इथल्या निवासस्थानातून निघाले। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आंबेडकर जाणार की नाही याकडे लक्ष। ठाकरे गट 23 जागा, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती, 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचित सोबत आल्यास काही जागा त्यांना मिळणार। महाविकास आघाडीची हॉटेल 4 सीझन्सवर थोड्याच वेळात बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतरही नेते बैठकीसाठी दाखल। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून भांडणं सुरू। 5 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा, त्यांचा तिढा सुटल्याशिवाय ते आमच्याशी चर्चा करू शकत नाहीत। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे राहणार। वंचित आणि महाविकास आघाडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर पवार, ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आज वंचित सोबत चर्चा करणार असल्याची माहिती। अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा एकाच गाडीतून प्रवास। सह्याद्री अतिथीगृह ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर पर्यंत एकत्र प्रवास। जागा वाटपावर चर्चा सुरू असताना एकाच गाडीतून प्रवास। महायुतीमधील जागा वाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप अंदाजे 36हून अधिक जागा लढणार। सूत्रांची माहिती, विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी, तर शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडून तटकरे, पटेल अजित पवारांच्या भेटीला। सूत्रांची माहिती, सत्तेमध्ये सहभागी होताना दिलेलं आश्वासन पाळा, राष्ट्रवादीची भूमिका, तर अजित पवार, तटकरे, पटेल अमित शहांची भेट घेणार। मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागा भाजपला, तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी सुरू। सूत्रांची माहिती, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा, अमित शहांच्या सूचना, तर महाराष्ट्रामधून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या, महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अमित शहांचं आवाहन। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। संध्याकाळी भाजपच्या बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार। सूत्रांची माहिती, शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीमध्ये पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासोबतच इतर 2 राज्यामध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।